गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ज्यामध्ये आपण सुडो फोर्स, रिअल फोर्स या कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. त्याचबरोबर वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस ही आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आज जे आपण बघणार आहोत ते आहे कोलिजन, द कन्सेप्ट ऑफ कोलिजन. कोलिजन म्हणजे नेमकं काय असतं, त्यानंतर कोलिजनचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, ज्याच्यामध्ये इलॅस्टिक कोलिजन असेल, इनइलॅस्टिक कोलिजन असेल, ते पॉईंट्स आपण बघणार आहोत. आणि पुढे जाऊन कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा एक पॉईंट आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचा आहे. ठीक आहे. तर मग आता आपण कोलिजन म्हणजे नेमकं काय, तर ही टर्म आपण बघूया. डेफिनेशन आपण लिहिलेली आहे. वेन द नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स कम टुगेदर, इंटरॅक्ट अँड स्कॅटर्ड इन डिफरंट डायरेक्शन्स, इट इज कॉल्ड ॲज कोलिजन. व्हेरी सिम्पल. कोलिजन तुम्हाला कळतं आहे. एक साधा आपण कॅरम बोर्डचं एक्झाम्पल घेतलं तर कॅरम बोर्डवर त्या वेगवेगळ्या आपण स्ट्रायकर असतो, स्ट्रायकरनंतर आपल्या ज्या वेगवेगळ्या त्या गोट्या असतात कॅरमच्या, तर आपण स्ट्रायकरने जेव्हा आपण त्या स्ट्राईक करतो तो त्या ठिकाणी कोलिजन होतं. नंबर ऑफ कोलिजन्स त्या ठिकाणी होतात आणि त्या ज्या सोंगट्या गोट्या असतात त्या आपल्याला स्कॅटर्ड होताना दिसतात. तर हा एक कोलिजनचा प्रकार आहे. कोलिजनमध्ये नेमकं काय असतं की जे टोटल मोमेंटम असतं, म्हणजे लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन आणि लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन, हे आपल्याला सारखं दिसतं. बरोबर आहे. लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन, समजा मोमेंटमला आपण पीने डिनोट करतो. बिफोर कोलिजन इज इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन, हे आपल्याला त्या ठिकाणी फ्लो होताना दिसतं. म्हणजे टोटल मोमेंटम जे असतं सिस्टमचे, कोलायडिंग सिस्टम जे असतील, कोलायडिंग बॉडीज जे असतात, याचं टोटल मोमेंटम जर आपण बघितलं तर इट इज ऑलवेज कॉन्झर्व्ड असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण जरी लिनियर मोमेंटम किंवा टोटल मोमेंटम आपल्याला कॉन्झर्व होताना दिसतं, पण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा कोलिजन होतं त्यावेळेस कायनॅटिक एनर्जी असते. कायनॅटिक एनर्जी जी त्या कोलायडिंग बॉडीची असते ती ऑलवेज आपल्याला कॉन्स्टंट असेल किंवा कॉन्झर्व्ड होईलच असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. काही वेळेस ही जी कायनॅटिक एनर्जी असते त्या कायनॅटिक एनर्जीचं कन्व्हर्शन वेगवेगळ्या फॉर्म्समधल्या एनर्जीमध्ये होतं. जसं साऊंड एनर्जीमध्ये होऊ शकतं, जसं लाईट एनर्जीमध्ये होऊ शकतं, जसं हीट एनर्जीमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे टोटल एनर्जी त्या ठिकाणी कॉन्झर्व असेलच असं म्हणता येणार नाही. आणि मग याच्यावरून बिकॉज ऑफ द कॉन्झर्वेशन ऑफ कायनॅटिक एनर्जी या कोलिजनची आपल्याला टाईप्स त्या ठिकाणी पडलेले दिसतात. आणि मग ते जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं आपण बघूया इलॅस्टिक कोलिजन. तर इलॅस्टिक कोलिजनमध्ये वेन कायनॅटिक एनर्जी ऑफ कोलायडिंग बॉडीज is conserved, then it is elastic collision. जर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आपल्याला कॉन्झर्व होताना दिसत असेल तर त्याला आपण इलॅस्टिक कोलिजन आपल्याला म्हणता येईल. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि टोटल कायनेटिक एनर्जी फायनल या दोघं कशा असल्या पाहिजे, त्या ठिकाणी सारख्या असल्या पाहिजे. अशा प्रकारचं जे मोमेंटम असतं त्या मोमेंटमला आपण म्हणतो इलॅस्टिक कोलिजन. अशा प्रकारचं जे कोलिजन असतं त्या कोलिजनला म्हणतो आपण इलॅस्टिक कोलिजन. समजा अशा पद्धतीने मी एक ऑब्जेक्ट घेतला, एक बॉल आहे आणि हा बॉल काहीतरी इनिशियल वेलॉसिटीने आपल्याला मूव्ह होताना दिसतो. इथे दुसरा एखादा बॉल मी कन्सिडर करतो आणि हा बॉल जो असतो याची वेलॉसिटी ही 0 आहे. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी त्याला 0 आहे, म्हणजे तो रेस्ट पोझिशनला आहे असं आपण समजू. हा जो बॉल असेल हा रेस्ट पोझिशनला आहे आणि हा जो पहिला बॉल आहे, हा पहिला बॉल आपल्याला मूव्ह होताना दिसतो विथ सर्टन वेलॉसिटी. याची कायनेटिक एनर्जीला आपण समजा E1 म्हटलं. तर आता जेव्हा हा बॉल अलॉंग द सरफेस
याला हेड ऑन कोलिजन म्हणतात. जेव्हा दोन्ही बॉल्स एका सरळ रेषेत असतील, अलॉंग द वन प्लेन असतील, तर याला हेड ऑन कोलिजन म्हणतात. आणि मग हा बॉल या सेकंड बॉलवर, आपण त्याला ए आणि बी असं नाव देऊ, बीवर हा आदळणार. आदळल्यानंतर आपल्याला पुढची पोझिशन काय असेल, तर आपल्याला या ठिकाणी ए हा जो बॉल असेल हा आता रेस्ट पोझिशनला असेल, म्हणजे याची जी व्हेलॉसिटी असेल ती आपल्याला 0 मिळणार. आणि हा जो बॉल असेल बी, दिस बॉल इज मूव्ज विथ व्हेलॉसिटी V2, आणि ही V2 किती असेल, तर V1 एवढी असेल, सॉरी U1 एवढी असेल. लक्षात, थोडंसं लक्षात असेल, कन्फ्यूज होऊ नका. परत एकदा सांगतो, हा बॉल रेस्ट पोझिशनला आहे, हा बॉल U1 एवढ्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय, हा आदळल्यानंतर हा बॉल पुढे मूव्ह होणार. मग याची जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी केवढी असेल, एवढीच. याची व्हेलॉसिटी केवढी असेल, याची जी व्हेलॉसिटी तीच याला मिळणार. आणि हा जो असेल हा कुठे येईल, आपल्याला रेस्ट पोझिशनला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे झालं काय, टोटल कायनेटिक एनर्जी, पहिल्या बॉलला जी टोटल कायनेटिक एनर्जी होती तेवढीच्या तेवढी एनर्जी त्याने काय केली, या बी बॉलला आपल्याला ट्रान्सफर करताना दिसतं. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीमध्ये लॉस झालेला नाही आहे, प्रोव्हाइडेड दोघांचं मास कसं असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. M1 = M2 कायनेटिक एनर्जी आपण कन्सिडर करतो इथं. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी एनर्जी कॉन्झर्व होताना दिसते. आता इथे कायनेटिक एनर्जी कुठल्याही फॉर्ममध्ये तिचा लॉस झालेला नाही, ना हीटमध्ये, ना साऊंडमध्ये, ना लाईटमध्ये. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला टोटल एनर्जी कन्झर्व होताना दिसते. सो सच काइंड ऑफ कोलिजन दॅट इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक कोलिजन. आता तुम्ही म्हणणार सर मग पुढचा जो प्रकार आपण बघतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो इनइलॅस्टिकचं एक्झाम्पल. पुढचा जो आहे दॅट इज इनइलॅस्टिक कोलिजन. तर इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये काय असतं, कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम किंवा कोलायडिंग सिस्टम आपण त्याला म्हणू, इज नॉट कॉन्झर्वड. म्हणजे जी टोटल कायनेटिक एनर्जी असते इनिशियल आणि फायनल, ही आपल्याला कॉन्झर्व होताना दिसत नाही. कायनेटिक एनर्जी इनिशियल आपण त्याला म्हणूया इज नॉट इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी दॅट इज कॉल्ड ॲज फायनल. या दोघं कायनेटिक एनर्जी आपल्याला सारख्या दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन समवट कुठल्या तरी एनर्जीमध्ये आपल्याला फॉर्म झालेलं दिसतं. एक साधं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की समजा इथे एखादा हा बॉल आपण कन्सिडर करू, बरोबर आहे, आणि हा बॉल H एवढ्या हाईटवर आहे किंवा H1 आपण त्याला नाव देऊ. या पद्धतीने एवढ्या हाईटवर मी त्याला नेला आहे. इथं आपल्याला माहिती आहे याला पोटेन्शियल एनर्जी असते, ज्याला आपण mgh ने डिनोट करतो. केल्यानंतर हा बॉल आता मी खाली पडताना आपल्याला दिसतोय. खाली पडताना दिसतो म्हणजे याला काहीतरी कायनेटिक एनर्जी येणार बिकॉज ऑफ द मोशन, बरोबर आहे. तर आपल्याला तिला मी समजा कायनेटिक एनर्जीला E1 नाव दिलं. पुढे काय होईल रे, हा बॉल खाली या ठिकाणी तुम्हाला त्याचं कोलिजन होताना दिसतात अलॉंग द सरफेस. समजा मी इथे कन्सिडर करतो त्याचं कोलिजन होणार अलॉंग द सरफेस आणि नंतर तो का ना रिबाउंड होणार. तर रिबाउंड झाल्यानंतर समजा त्याची ही हाईट आहे या पद्धतीने, तर ही जी हाईट आपल्याला दिसते हिला मी म्हणतो H2. तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की दिस H1 इज ग्रेटर दॅन H2 किंवा H1 इज नॉट इक्वल टू H2. म्हणजे हा रिबाउंड होऊन कुठे गेला पाहिजे होता, H1 एवढ्या हाईटलाच गेला पाहिजे होता. असं जर झालं असतं तर आपण म्हटलं असतं द कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्वड. पण या केसमध्ये त्याची कायनेटिक एनर्जी आपल्याला कॉन्झर्वड होताना दिसत नाही, कारण त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेलं दिसतं. मग ह्या केसमध्ये काय होतं, काही कायनेटिक एनर्जी जी असते ती इन द फॉर्म ऑफ हीट किंवा साऊंड आपल्याला त्या ठिकाणी वेस्ट होताना दिसते, बरोबर आहे. मग इथं जेव्हा आपण बॉल आदळतो तो बॉल जमिनीवर आदळल्यानंतर एक आवाज येतो किंवा तिथे स्लाईट हीट तयार होते, स्लाईट, तर ते आपल्याला लॉस ऑफ एनर्जी त्या ठिकाणी दिसते. साधं एक्झाम्पल घेतो मी. आपण समजा रस्त्याने एखाद्या हायवेने तुम्ही जात असणार आणि एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, एखादा ट्रक आहे त्याने समोरच्या ट्रकला जर त्याने धडक दिली, बरं, हे पण कोलिजनच आहे. तर याच केसमध्ये सुद्धा आपल्याला कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होताना दिसत नाही, कारण जी धडक दिल्यानंतर मोठा आवाज त्या ठिकाणी होतो.
म्हणजे त्याची जी कायनेटिक एनर्जी होती त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला साऊंड एनर्जीमध्ये झालं. त्या ठिकाणी टक्कर दिल्यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शन होतं आणि फ्रिक्शनमुळे हीट प्रोड्यूस होते, म्हणजे कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन परत हीट एनर्जीमध्ये झालं. म्हणजे या केसमध्ये सुद्धा आपल्याला कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होताना दिसत नाही. मग असं जे कोलिजन असतं त्याचं एक्झाम्पल हे दिलंच तुम्हाला आता. तर याला आपण म्हणतो इनइलॅस्टिक कोलिजन, की ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व राहत नाही. तिसरं आपण बघूया, दॅट इज परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. आता परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये काय असतं की जे दोन्ही कोलायडिंग बॉडीज असतात. स्पेशल केस आहे इनइलॅस्टिक कोलिजनची, इन विच both the colliding bodies इथं लिहितो मी स्टिक टुगेदर and moves with common velocity. बरोबर आहे. म्हणजे इथे तर कायनेटिक एनर्जी बिलकुल मॅक्सिमम लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. इनइलॅस्टिक, आता हे जे परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन आहे हे एक स्पेशल केस आपल्याला म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये काय असतं की समजा हा एक बॉल असेल, हा सेकंड बॉल आहे, हा बॉल काहीतरी U1 एवढ्या वेलोसिटीने मूव्ह होतोय. जेव्हा या दोघांचं कोलिजन होईल तर कोलिजन झाल्यानंतर दोघी बॉडी एकमेकांना जसे स्टिक होतो, चिपकतात, त्या पद्धतीने दोघी बॉडी ज्या आहेत एकाच वेलॉसिटीने आपल्याला या ठिकाणी मूव्ह होताना दिसतात. अशा पद्धतीचं जे कोलिजन असतं ते कोलिजन आपल्याला परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये मॅक्सिमम लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी होते. कायनेटिक एनर्जीचा लॉस खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतो ॲज कम्पेअर टू इनइलॅस्टिक कोलिजन. एक्झाम्पल म्हणून जर मला द्यायचं असेल की समजा मी एखादा कार्डबोर्ड घेतला किंवा वुडन बोर्ड घेतला, वुडन, आणि इथून मी बुलेट फायर केली गनमधनं. ही जी बुलेट फायर केली मी, ही बुलेट, हा जो बोर्ड असेल या बोर्डमध्ये ती मध्ये जाणार, तिला स्टिक होणार, आणि हा जो बोर्ड असेल हा आपल्याला विथ बुलेट काही अंतरापर्यंत जर मूव्ह होत असेल तर हे जे एक्झाम्पल झालं हे झालं परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनचं. काही वेळेस आपण हायवेला बघतो, एखादी छोटी गाडी असेल, छोटी व्हेकल असेल, आणि मागून जर एक मोठं ट्रक वगैरे असेल, तिने जर त्याला धक्का दिला तर त्या व्हेकलला तो ट्रक आपल्याबरोबर त्याच्या वेलॉसिटीने बऱ्याच अंतरपर्यंत आपल्याला कॅरी करताना दिसतो. ते सुद्धा एक्झाम्पल आपल्याला काय म्हणता येईल, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनचं एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं कोलिजन काय असतं, त्याच्यानंतर इलॅस्टिक कोलिजन काय असतं, इनइलॅस्टिक कोलिजन काय असतं, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन काय असतं, या सगळ्यांचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. प्रत्येकाचं एक्झाम्पल्स पण आपण या ठिकाणी बघितले. आता पुढची जी टर्म आपल्याला बघायची आहे, पुढची जी टर्म आपल्याला बघायची दॅट इज कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. तो पुढचा पॉईंट आपल्याला बघायचं दॅट इज कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. द कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ज्याला आपण ई या नोटेशन डिनोट करतोय, तर हा एक कॉन्स्टंट नंबर आहे की हा नंबर डिसाईड करतो किंवा हा नंबरवरनं आपल्याला अंदाज येतो की वेदर द कोलिजन इज इलॅस्टिक कोलिजन, वेदर द कोलिजन इज परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. हे आपल्याला समजण्यासाठी हा जो नंबर आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा नंबर युजफुल आहे. बरोबर आहे. मग याच्यावरून आपल्याला कळतं की जे कोलिजन झालेलं आहे ते कुठल्या प्रकारातलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघता येतं. जनरली कसं असतं माहिती आहे का, डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो तर या ठिकाणी कुठलंही कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक नसतं, कुठलंही कोलिजन परफेक्टली इनइलॅस्टिक नसतं. बरोबर आहे. म्हणजे इन बिटवीन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे हा जो ई आहे, हा ई आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने व्हेरी होतो ते दिसतं. परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन तुम्हाला प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीच आहे. आता बघूया आपण कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय, हा रेशिओ आहे. कसला रेशिओ आहे, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन टू रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच. आता हे जे अर्थ बघून घेऊ आपण, अप्रोच आणि सेपरेशन.
म्हणजे काय, समजा या पद्धतीने दोन बॉल्स असतील ए आणि बी, दोन्ही बॉल काहीतरी वेलॉसिटीने u1, हा समजा u2 या वेलॉसिटीने मूव्ह होत आहेत. मूव्ह झाल्यानंतर समजा मला u1ची वेलॉसिटी u2 पेक्षा जास्त असेल, बरोबर आहे. मग आता इथं वेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणजे काय होणार, u1ची वेलॉसिटी जास्त आहे म्हणजे काही वेळानंतर हा याला अप्रोच होणार कारण u1 जर जास्त असेल. मग आपल्याला काय दिलं त्याने, सेपरेशन ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी, अप्रोचची वेलॉसिटी, म्हणजे मी काय करणार u1 मायनस u2, याला म्हणतात रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच, बरोबर आहे का नाही. अप्रोचसाठी त्याच्यानंतर बरोबर काही वेळानंतर ही वेलॉसिटी जास्त असल्यामुळे ए आणि बी या दोघांचं कोलिजन होणार, बरोबर आहे. कोलिजन झाल्याबरोबर परत ते सेपरेट पण होतात. समजा ते सेपरेट झाले, मग हा v1 एवढ्या वेलॉसिटीने मूव्ह होतोय, हा v2 एवढ्या वेलॉसिटीने मूव्ह होतोय. तर या दोघांचा जर मी डिफरन्स घेतला v2 मायनस v1, तर याला म्हणतात रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन. कळतंय का, अप्रोच आणि सेपरेशन. अप्रोच हा चाललाय पुढे, अप्रोच होतोय, दोघं भेटले, दोघांचं कोलिजन झालं आणि परत काय झाले, ते सेपरेट झाले. तर या दोघांचा रेशो त्याला म्हणतात, मग पुढे जरी दिले निगेटिव्ह रेशो ऑफ, मग मायनस जर साईन मी टाकली, जसं काय टाकतात इथे u1 मायनस u2 घेतला, तर इथं पण v1 मायनस v2 घ्यायचा, निगेटिव्ह साईन टाकायची, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी उलट मिळतं v2 मायनस v1 आपण u1 मायनस u2. कारण वेलॉसिटी याकडे काय होतात, एक्सचेंज होतात. वेलॉसिटी काय होतात, एक्सचेंज. मग या पद्धतीने मला मिळतात कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन. मग आपण जर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन बघितलं, फॉर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन, तर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन मध्ये आपल्याला असं दिसतंय की दोघं बॉडीज जे आहेत आफ्टर कोलिजन, दोघं बॉडीज एकमेकांना स्टिक होतात आणि सारख्याच वेलॉसिटीने आपल्याला त्या ट्रॅव्हल करताना दिसतात. असंच बोललो तुम्ही, आठवतोय. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन आपण शिकलो नाही, त्याच्यामध्ये काय बोललो होतो तुम्हाला मी, की दोघी बॉडी एकमेकांना अप्रोच होणार, अप्रोच होल्यानंतर त्यांचं कोलिजन होणार आणि कोलिजन नंतर बोथ द बॉडीज आर मूव्हिंग विथ कॉमन वेलॉसिटी, सेम वेलॉसिटीने ते मूव्ह होतात. म्हणजे v1 पण आणि v2 पण आपले कशी असेल, सारखी असेल. v1 आणि v2 सारखी असेल म्हणजे आपल्याला काय मिळणार, v1 मायनस v2 असो किंवा v2 मायनस v1, दोघांची आपल्याला काय मिळणार, डिफरन्स काय मिळणार, 0 मिळणार. जर हा डिफरन्स आपल्याला 0 मिळाला, म्हणजे ही टर्म जर आपल्याला 0 मिळाली, तर कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन ईची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय मिळणार, त्या ठिकाणी 0 मिळणार. म्हणजे फॉर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन द व्हॅल्यू ऑफ ई इज 0. महत्वाच्या टर्म्स आहेत ना, मी इथं कोपऱ्यात लिहून देतो लागल्यास, इथं लिहूया आपण. ठीक आहे, ॲज इट इज ठेवतो मी, ही टर्म रफ करत नाही. तर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजनसाठी ईची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. आता आपण इलास्टिक कोलिजनसाठी बघूया. इलास्टिक कोलिजन, आता इलास्टिक कोलिजन म्हटलं, फिगर इथं समोर काढलेली आहे मी, हे इलास्टिकचं एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये कसं असतं बघा, आपण बोललोय मी सुरुवातीलाच, कोलिजनचं आपण जेव्हा सुरुवात केली होती, तर त्या ठिकाणी आपण असं बोललो होतो की कोलिजन कुठलंही असो, वेदर इट इज इलास्टिक वेदर इट इज इनइलास्टिक, द लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम इज कॉन्स्टंट. म्हणजे काय करणार मी, लिनियर मोमेंटम इनिशियल इज इक्वल टू लिनियर मोमेंटम फायनल. आता मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, बरोबर. मास इंटू वेलॉसिटी मीन्स सपोज दिस मास इज m1, याचं मास m2 आहे. इनिशियल वेलॉसिटी किंवा इनिशियल मोमेंटम हे असेल, इनिशियल मोमेंटम दोघांची मी बेरीज करणार, म्हणजे मला मिळणार m1 u1 प्लस m2 u2, याला काय म्हणणार मी, इनिशियल मोमेंटम. कळलं का, मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू वेलॉसिटी, बोथ द बॉडीज आर मुव्हिंग, याला इनिशियल मोमेंटम म्हणणार मी.
इज इक्वल टू फायनल मोमेंटम म्हणजे m1 v1 प्लस m2 v2. m1 ची टर्म एका बाजूला घेऊन येतो, m1 u1 मायनस m1 v1 इज इक्वल टू m2 v2 मायनस m2 u2. m1 मी कॉमन काढून घेतो, u1 मायनस v1 इज इक्वल टू m2 मी कॉमन करतो v2 मायनस u2. हे झालं माझं इक्वेशन फर्स्ट. कळलं इक्वेशन. परत आपण जर इलास्टिक कोलिजन घेतलं तर इलास्टिक कोलिजनमध्ये अजून एक कंडिशन आहे की टोटल कायनेटिक एनर्जी इज कॉन्स्टंट, म्हणजे कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल. हे पण बघितलं आपण, आठवतं का? इलास्टिक कोलिजन जे असतं, इलास्टिक कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि कायनेटिक एनर्जी फायनल या दोघं आपल्याला कशा असतात? सारखे असतात. मग आपण बघूया कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे 1/2 mv² फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². बरोबर आहे. मग इनिशियल कायनेटिक एनर्जी मला लिहायची असेल, मी काय करणार? 1/2 m1 u1² प्लस 1/2 m2 u2². ही झाली इनिशियल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 m1 v1² प्लस 1/2 m2 v2². 1/2 कॅन्सल होऊन जाणार, m1 u1² प्लस m2 u2² इज इक्वल टू m1 v1² प्लस m2 v2². परत मी m1च्या टर्म एका बाजूला आणतो, m1 u1² प्लस m1 v1². ही टर्म इकडे येणार, मायनस होणार. m2 v2² ही टर्म तिकडे जाणार, मायनस m2 u2². m1 मी कॉमन काढून घेतो, u1² मायनस v1² मला मिळणार. m2 मी कॉमन काढतो, v2² मायनस u2² मला मिळणार. आपल्याला माहिती a² मायनस b² फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. a² मायनस b² कसं लिहितात? a प्लस बी आणि a मायनस बी. बरोबर आहे. a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस बी इंटू a मायनस बी. माहिती तुम्हाला आयडेंटिटी, तीच मीच अप्लाय करणार. म्हणजे मला मिळणार m1 इंटू ब्रॅकेट u1 प्लस v1 u1 मायनस v1. तसंच इथं पण v2 प्लस u2 v2 मायनस u2 या पद्धतीने. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आता हे जे इक्वेशन आपण काढलं, या इक्वेशनला आपण जे इथं इक्वेशन लिहिलं होतं, इक्वेशन नंबर 1 काय लिहिलं होतं आपण? खोडलं गेलं माझ्याकडनं ते. u1 मायनस v1 इज इक्वल टू m2 इंटू ब्रॅकेट v2 मायनस u2 असं लिहिलं होतं आपण. बरोबर आहे. तर हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनने मी याला डिव्हाइड करतो. ह्या इक्वेशनला मी डिव्हाइड करतो, म्हणजे या पद्धतीने. म्हणजे मला मिळतं बघा m1 u1 मायनस v1 m2 v2 मायनस u2. हे कट करतो मी, हे टर्म कट करतो, ही टर्म कट करतो, ही टर्म कट करतो. मला मिळतं u1 प्लस v1 इज इक्वल टू v2 प्लस u2 या पद्धतीने. किंवा u1 मायनस u2 इज इक्वल टू v2 मायनस v1 या पद्धतीने मिळतं. मग आपला जो फॉर्म्युला आहे, आपल्या फॉर्म्युलामध्ये मला असं दिसतंय इलास्टिक कोलिजनमध्ये u1 मायनस u2 आणि v2 मायनस v1 या दोघं टर्म कशात? सारख्याच आहेत. म्हणजे E इज इक्वल टू जो फॉर्म्युला आपण लिहितो v2 मायनस v1 अपॉन u1 मायनस u2, इथे या दोघं टर्म जर सारखे आहेत तर याचा रेशो किती मिळणार? मला 1 मिळणार. दोघं टर्म जर सारखे आहेत त्याचा रेशो किती मिळणार? 1. म्हणजे फॉर इलास्टिक कोलिजन द व्हॅल्यू ऑफ E इज 1. म्हणजे नॅचरली ही झाली तुमची परफेक्टली इनइलास्टिक कोलिजनसाठी इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 1 इलास्टिकसाठी. म्हणजे हा जो E आहे हा ग्रेटर दॅन आपल्याला 0 मिळतोय, पण लेस दॅन काय मिळतो आपल्याला?
1. द व्हॅल्यू ऑफ ई इज ग्रेटर दॅन 0 बट इट इज लेस दॅन 1. म्हणजे आपल्याला कुठलंही कोलिजन झालं तर ईची व्हॅल्यू आपल्याला या दरम्यान आपल्याला मिळणार. म्हणजे इनइलास्टिक कोलिजनमध्ये आपल्याला ईची व्हॅल्यू 0 आणि 1च्या दरम्यान मिळणार इनइलास्टिक कोलिजनसाठी. परत एकदा सांगतो, इनइलास्टिक कोलिजनसाठी ईची व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये मिळणार. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजनसाठी ईची व्हॅल्यू 0 मिळणार. आणि इलास्टिक कोलिजनसाठी परफेक्टली इनइलास्टिकसाठी 0 आणि इलास्टिक कोलिजनसाठी ईची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1. MCQजमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई, कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन फॉर इलास्टिक कोलिजन असो किंवा परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन असो, अशा पद्धतीचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर हे महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूया. बाकी आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू.